बारामती विमान अपघातानंतर कडक पावलं उचलण्यात आली आहेत। रेडबर्ड एअरवेजसह 14 ऑपरेटर्सचे विशेष ऑडिट करण्यात आलंय। बारामतीत झालेल्या विमान अपघातानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने चार्टर्ड विमान कंपन्यांवर कठोर कारवाई करत विशेष ऑडिटचे आदेश दिले होते। या कारवाईच्या पहिल्या टप्प्यात एकूण 14 ऑपरेटर्स जे चार्टर विमान आणि हेलिकॉप्टर सेवा देतात यांचं ऑडिट करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय। तर याच प्रक्रियेत हे ऑडिट डीजीसीएच्या 3 सदस्यीय टीमद्वारे करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। या संदर्भात एक्सक्लुझिव्ह माहिती देत आहेत मुख्य संपादक निलेश खरे सर। मुख्यतः 14 कंपन्यांवर हे ऑडिट करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये रेडबर्डचाही समावेश आहे। मुख्यतः जो दबाव तयार होत होता अजित पवारांच्या निधनानंतर आणि विमान अपघातानंतर आणि त्यावर जे प्रश्न उपस्थित केले जात होते, हा घात आहे की अपघात आहे। मुख्यतः अशा स्वरूपामध्ये व्हीव्हीआयपीजला जी विमानं घेऊन उडत असतात, जी कोणतीही शेड्यूल्स नसतात, ती कोणत्या वेळेला उपलब्ध असलेल्या वेळेला ते उड्डाणं करत असतात, अशा विमानांचं ऑडिट होणं गरजेचं आहे आणि ते सरकार का करत नाही असा प्रश्न सातत्यानं उपस्थित होतोय। आता याला उत्तर देताना सरकारनं एकूण 14 कंपन्यांचं आपण यानंतर ऑडिट केलंय असं सांगितलंय। मात्र अपघात झाल्यानंतर आलेली ही जाग आहे, या अगोदरच जर योग्य पद्धतीने ऑडिट या कंपन्यांचं झालं असतं तर अजित पवारांचा जो अपघात झाला तसा अपघात टाळता आला असता। मात्र आता उशिरा का होईना सरकारला जाग आल्याचं पाहायला मिळतंय। 14 कंपन्यांचं ऑडिट झाल्याचं सरकारकडून सांगण्यात आलंय। आपण जी यादी समोर बघतोय ती यादी आहे जी सरकारनं जारी केलेली आहे, डीजीसीएनं जारी केली आहे। जी सामटीवर आपण एक्सक्लुझिव्हली ती यादी बघतोय, जी कागदपत्र सरकारकडून सादर करण्यात आली ती आपण दाखवतोय प्रेक्षकांना। मात्र आता उशिरा का होईना सरकारला जाग आली आहे आणि ऑडिट या विमान कंपन्यांचं करण्यास सुरुवात झाली आहे।